जय भीम, नमस्कार. रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. बघा, आज मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवत आहे. हे धोप्याचे किंवा अळू या रानभाजीचे कंद आहेत. यापासून आपण आता भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघू. त्याकरिता याला मी आधी धुवून घेतलेलं आहे. हे 250 ग्राम आहेत. याला आता आपण पाणी घालून शिजवून घेऊ. सोबत हे बघा, एवढी चिंच घेतलेली आहे आणि ही भिजवून घेतलेली आहे. याचं पाणी पण यामध्ये घालू आणि याला शिजवून घेऊ. कारण धोप्याच्या कंदाला आपण जर खात असतो तेव्हा जिभेला थोडी खाज लागू शकते, म्हणून आपण हे चिंचेचा कोड घालून त्याला जर शिजवलं तर त्याचा खार कमी होऊन जातो. यामध्ये 1 ग्लास पाणी घालू. एवढा चिंचेचा कोड आणि एवढं मीठ. याला आपण आता झाकण ठेवून मध्यम आचेवर 20 मिनिटं शिजवून घेऊ. बघा, याचे आता टरफल काढून घेतले. याला आता आपण थोडं बारीक चिरून घेऊ. धोप्याच्या कंदाची भाजी बनवण्यासाठी बघा, आता हे असे आपण बारीक बारीक चिरून घेतले, उकडलेल्या बटाट्यासारखे. आणि गंजामध्ये बघा 1.5 पडी तेल गरम करून घेतलं. आता यामध्ये मी अर्धा चम्मच जिरे घालत आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि कांदे, 2 मोठे चिरलेले कांदे. याला आता आपण 2 ते 3 मिनिट परतून घेऊ. बघा, आता कांदे छान ब्राऊन कलरचे झालेले आहे. यामध्ये मी आता एवढी अद्रकची पावडर टाकत आहे. तुमच्याकडे पेस्ट असेल तरी चालते. अर्धा चम्मच धना पावडर. याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊ. बघा, एवढे टमाटर, पाव चम्मच हळद, लाल तिखट बघा 2 चम्मच. आपण उकडताना मीठ घातलेलं होतं त्यामुळे हे बघा अर्धा चम्मच मी. याला आता छान मिक्स करून घेऊ. यामध्ये बघा मी आता एवढा चिंचेचा कोड घालत आहे. हे बघा, आता यामध्ये आपण हे धोप्याचे कंद घालू. हे आधी शिजलेले आहे त्यामुळे याला बघा, आता याला आपण 5 ते 7 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊ. 5 मिनिट झाल्यानंतर भाजी छान शिजलेली आहे. बघा, आता 5 ते 7 मिनिट ही भाजी शिजल्यानंतर पूर्ण तयार झालेली आहे. यामध्ये मी आता कोथिंबीर घालत आहे. यामध्ये चिंचेचं पाणी घातल्यामुळे ही भाजी खाताना बिलकुल खारवा वाटत नाही किंवा जिभेला खाज येत नाही आणि शरीरासाठी खूप लाभदायी आहे. त्यामुळे सर्वांनी अशी भाजी बनवून खा आणि मस्त राहा. व माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.